नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आपलं जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचा त्रास असतोच. त्यात आर्थिक संकट आपल्याला जास्त असतं. आपण अपेक्षा वाढल्यामुळं हे संकट अधिक वाढत जातं आणि चार पैसे मिळण्यासाठी नको तो प्रयत्न लोक नको त्याकडे जाऊन करतात आणि एखाद्या ठिकाणी ते अडकले तर ज्याच्याकडे गेलेले असतात तो सांगतो, अमुक करा तमुक करा, एवढा खर्च करा, तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल. किती चुकीचं सांगतात. लक्ष्मी काय नोकर आहे म्हणजे एखाद्याच्या घरात तू सांगितल्यामुळं, तू तर एक गाढव माणूस, पैसे घेऊन लोकांना खोटं सांगणारा, लोकांना उचापत्या करायला सांगणारा आणि परत आदेश काय तर लक्ष्मी तुमच्या घरी येऊन पाणी भरेल. किती चुकीचं वाक्य आहे. आणि लोक याच्यावर विश्वास ठेवतात. लक्ष्मीला काय कामधंदा नाही का, तिने तुमच्याकडे काय यावं आणि आल्यानंतर तुमच्या घरी पाणी भरावं हे कुठं सांगितलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपण अशा खोट्या आमिषाला बळी पडतो, आपला पैसा वाया जातो आणि पदरात काहीही पडत नाही. कारण परवा मी व्हॉट्सअप पाहत असताना एका ठिकाणी एका वाचकाने हा चांगला उल्लेख केला की मी महालक्ष्मी भक्त आहे आणि हे वाक्य जे आहे पाणी भरते हे मला खटकलेलं आहे. त्याला अनुसरूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे की आपण आळशी झालेलो आहोत. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. लोक एवढे आळशी झाले, कामच लोक करत नाहीत. लोकांना सहज प्राप्ती पाहिजे आणि ज्यांना सहज प्राप्ती पाहिजे ते शेअर, पैसे दान दुप्पट दान तिप्पट ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाला लोक फसलेले आहेत. जे मिळतं ते समाधानाने स्वीकारलं तर भरपूर आहे, पण लोकांना एकदम पैसे पाहिजेत आणि एकदम पैसे आणि कमी श्रमामध्ये पैसे मिळत नाहीत. आणि तो सद्ग्रस्त ह्याच्या नादी लागतो, त्याच्या नादी लागतो, ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा. त्या देवाच्याकडे गेल्यानंतर त्या देवाच्या दारात जे लोक राहतात त्या भामट्यांकडे जातो आणि आपल्याकडचे सगळे पैसे संपवतो, कर्जबाजारी होतो. आणि पुन्हा त्याच्या डोक्यात असतं अजून काही दिवसांनी माझ्याकडे लक्ष्मी पाणी भरायला येईल. किती अज्ञानपणा आहे. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरायला येणार नाही. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये सुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे. श्रीपाद वल्लभांनी सांगितलं आहे, माझ्या भक्ताच्या घरी लक्ष्मी तिच्या कलेप्रमाणे राहील. याचा अर्थ तुम्ही जशी वागणूक देता, तुम्ही जसे श्रम करता त्याप्रमाणे लक्ष्मी तुमच्याकडे येईल. म्हणजे तुम्हाला हवे तेवढे योग्य प्रमाणात तुम्हाला पैसे मिळतील, तुमच्या समस्या सुटतील. पण लोकांना हे सुद्धा कळत नाही की ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, काही नाही. लोकांना एकदमच आपल्या घरी पैसे यावे, लक्ष्मी आपल्याकडे यावी आणि आपली भरभराट व्हावी असं वाटतं. आपला वेळ वाया घालवतात, पैसा वाया घालवतात, नाही तो खर्च करतात, नाही ते उचापत्या करतात. तर असं घडत नाही. ज्याने हा शब्द वापरला त्याचे मी आभार मानतो. त्याला राग येणंही साहजिक आहे. का लक्ष्मी पाणी भरायला तुमच्या घरी येऊन तेवढी ती सोपी नाही, तेवढी स्वस्त पण नाही. आणि एखाद्याच्या सांगण्यावरून तुम्ही काही उचापत्या केल्या, थोडा खर्च केला आणि तो खर्च केला म्हणून तुमच्या घरी येऊन पाणी भरावं असं ते नाही. तुम्ही कष्ट करा, आहे त्यात समाधान माना, दुसऱ्याचा द्वेष करू नका. तुमच्या घरातलं वातावरण आनंदी ठेवा. कारण वास्तू तथास्तू म्हणते. तुमच्या घरात तुम्ही आनंदी असाल, तुम्ही सगळे समाधानी असाल, तुम्हाला आहे त्यात समाधान आहे. जिथं वास आहे लक्ष्मीचा तिथं आनंद असायलाच पाहिजे. पण ज्या ठिकाणी वादविवाद आहे तिथं लक्ष्मी थांबत नाहीत, तेही खरं आहे. घरात उदबत्ती लावा, उदबत्तीचा वास सुवास येईल. घरात एखादं शेण आणून ठेवा, शेणाचा वास येईल. तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही कसं राहता हे फार महत्त्वाचं आहे. आणि वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. म्हणून अनेकांच्या घरात कायमच भांडणं असतात. अनेकांच्या घरात आनंदी वातावरण का असतं, कारण ते आहे त्यामध्ये समाधान मानतात. तुम्ही आहे त्यामध्ये समाधान माना. लक्ष्मी आहे त्यात भागवण्याचा प्रयत्न करा. दुप्पट तिप्पट पैसे लोभ ठेवू नका. हे दिवस जे तुमचे आता वाईट आहेत, जे तुम्हाला चणचण भासते, जे कमी आहेत, ते दिवस पुढं काही दिवसांनी बदलणार आहेत. ह्याच्यावर विश्वास ठेवा. आज तुम्ही आंब्याचं झाड लावा, 5 वर्षांनी आंबे उशिरा येतील पण त्याला चिंच येणार नाही. म्हणून तुम्ही फक्त कष्ट करा, प्रामाणिकपणे करा, लोकांना चांगली सेवा द्या. उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे की लोकांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. तुम्ही एकदा फसवलं, क्षणापुरता तुम्हाला आनंद होईल, परंतु आजकाल व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे. तुम्ही जर काही खोटं नाटक केलं तर त्याचा प्रचार होईल. एक दिवसामध्ये तुम्ही मातीमध्ये मिसळून जाता, तुमचं मातीमोल नाव होऊन जाईल. तर लक्ष्मी जर हवी असेल, समाधान हवं असेल तर तुम्ही तुमच्या थोडं वागण्यात बदल करा.
आणि धर्मात आपल्या सांगितलं आहे चांगलं वागा, चांगलं बोला, चांगले निर्णय घ्या, मत्सर ठेवू नका, आनंदी राहा. तेवढे जर तुमच्याकडून झालं तर खरोखरच जीवनात फार मोठा आनंद आहे. नमस्कार.